भिवंडी डेपोत एसटी ड्रायव्हरला झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून आज मुंबई सेंट्रल आणि परळच्या एसटी डेपोमध्ये देखील चक्काजाम करण्यात आला। सकाळी 7 ते 9 वाजण्याच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात आलं। भिवंडीत किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाने एसटीचे बस चालक प्रभाकर गायकवाड यांना मारहाण केलेली होती आणि या मारहाणीत प्रभाकर गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्याच्या निषेधार्थ कालही अनेक जिल्ह्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी काही काळ बंद पाळला होता। आणि कशा पद्धतीने बंद केला जातोय एसटी चालकांकडून याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं। भिवंडीत एसटी चालकाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर आता या प्रकरणाचे पडसाद सगळीकडेच उमटायला लागलेले आहेत। ठाणे आगार हे काल बंद होतं आणि त्यानंतर मुंबईमध्ये मुंबई सेंट्रल आणि त्याचप्रमाणे परळ विभागाचा आगार सुद्धा बंद ठेवण्यात आलं होतं। सध्या जर आपण परिस्थिती बघायला गेलो तर मी मुंबई सेंट्रल डेपोमध्ये आहे। मुंबई सेंट्रलमध्ये काही वेळापूर्वी सगळ्या बसेस रोखून धरण्यात आल्या होत्या। एसटी कर्मचाऱ्यांकडनं एकही गाडी बाहेर सोडली जात नव्हती। मात्र आता काही वेळापूर्वीच सगळ्या बसेस प्रवाशांना खुल्या करून देण्यात आलेल्या आहे। वाहतूक ही पूर्ववत सुरू झालेली आहे वेळापत्रकानुसार, असं प्रशासनाने सुद्धा सांगितलेलं आहे। अर्थातच हा राग जो आहे तो भिवंडीमध्ये एसटी चालकाला प्रभाकर गायकवाड यांना जी मारहाण झाली आणि या मारहाणीनंतर त्यांचा मृत्यूही झाला या प्रकरणाची आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने सुद्धा आता पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। भिवंडी आगाराबाहेर उभ्या असलेल्या अनधिकृत रिक्षांवर कारवाई केली जावी अशी चालकांची मागणी होती। त्या मागणीवर सुद्धा आता तातडीने कारवाई व्हावी यासाठी एसटी प्रशासन पावलं उचलत आहे। जवळपास 50 रिक्षांवर आरटीओ विभागाकडून कारवाई देखील करण्यात आली आहे असं एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे सध्या तरी तुर्तास प्रवाशांना एक दिलासा मिळालाय की मुंबई सेंट्रल आगारात ज्या एसटी रोखून धरण्यात आल्या होत्या, प्रवाशांचे सकाळपासून जे हाल होत होते ते मात्र आता संपलेले आहेत। पूर्ववत वेळापत्रकाप्रमाणेच आता एसटी सेवा सुरू झाली आहे असं एमएसआरटीसी प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। कॅमेरामन अजित सुतरकर सह मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई।